ನಾವು ಋಷಿಕೇಶದಲ್ಲಿ ಭರತ್ ಮಂದಿರದಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಭರತ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ರಾಮ್ಜಿಯವರ ತಮ್ಮ ಭರತ್ ಅಂತಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ನಾರಾಯಣರ ಹೆಸರು ಭರತ್ ಅಂತ. ನಾರಾಯಣರ ಮಂದಿರ ಇದು. ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಋಷಿ ಶಂಭಿ ಅವರು ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ತಪಸ್ಸು ಮಾಡಿ ನಾರಾಯಣರನ್ನು ಒಲಿಸ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಅವಾಗ ನಾರಾಯಣರು ಅವರಿಗೆ ಮಾಯೆಯ ದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಪಾದುಕೆಯನ್ನು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಅವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ನೀನು ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಿಗ್ರಹಿಸಿ ನನ್ನ ದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ಯಾ, ಆದ್ದರಿಂದ ಈ ಜಾಗಕ್ಕೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಋಷಿಕೇಶ ಅಂಥೇಳಿ ಹೆಸರು ಬರುತ್ತೆ ಅಂಥೇಳಿ. ಅದೇ ಥರ ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ದಿನ ಬಂದು ಯಾರು ಈ ಪಾದುಕೆ ದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಸ್ವಯಂ ಬದ್ರಿನಾರಾಯಣನ ದರ್ಶನ ಮಾಡಿದಷ್ಟೇ ಪುಣ್ಯ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತೆ ಅಂತ. ಯಾಕೆಂದರೆ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬದ್ರಿ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗೋದಷ್ಟು ಸುಲಭವಾದ ಮಾತಾಗಿರಲಿಲ್ಲ, ಕಠಿಣವಾದಂತಹ ದಾರಿ. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಜೋಗಯ ಬದ್ರಿ ಓ ರಹ ಉದ್ರಿ ಅಂತ. ವಿಶೇಷ ಭಗವಂತನ ಕೃಪೆಯೋತೇನೆಂದರೆ ನಾವು ಕೂಡ ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ದಿವಸವೇ ಈ ಜಾಗಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ದರ್ಶನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ. ಸ್ವಯಂ ನಾರಾಯಣರೇ ಹೆಸರಿಟ್ಟಂಥ ಕ್ಷೇತ್ರ ಇದು ಋಷಿಕೇಶ ಅಂತ ಹೇಳಿ. ಚಾರ್ಧಾಮ್ ಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗೋರೆಲ್ಲ ಋಷಿಕೇಶಕ್ಕೆ ಬಂದೇ ಹೋಗಬೇಕು. ये है ऋषिकेश में भगवान नारायण जी का मंदिर. नारायण जी का नाम इधर भरत जी है. पहले सैम्य ऋषि ने इधर तपस्या की थी. तपस्या से प्रसन्न होकर भगवान जी इनको दर्शन दिए और अपना माया का दर्शन भी उनको करवाए. और भगवान जी ने अपना पादुका इधर प्रदान किया और कहा तुमने ऋषिकेश बन के अपना इंद्रियों को निग्रह करके मेरा दर्शन को प्राप्त किया है, इसीलिए इस जगह का नाम आगे से पड़ेगा ऋषिकेश. स्वयं भगवान ने इस जगह का नाम ऋषिकेश रखा है. और कह रहे अक्षय तृतीया के दिन जो मेरा पादुका की दर्शन करेगा उसको स्वयं बद्री विशाल जी का दर्शन का पुण्य ही प्राप्त होगा. ये जो नारायण जी का पादुका इधर रखा गया है वो सिर्फ अक्षय तृतीया के दिन ही दर्शन होता है, बाकी दिन उसका दर्शन नहीं होता है. पुण्य प्रताप से हम भी आज अक्षय तृतीया के दिन ही इस जगह पे मौजूद है. वो भगवान की विशेष कृपा है. जो राम जी की भाई भरत अलग है, इधर नारायण जी का ही नाम भरत है. तो ये भरत जी महाराज जी का स्वयं नारायण जी का मंदिर है ऋषिकेश में. जय भरत जी महाराज. अंदर खूब भीड़ है, अंदर परिक्रमा कर रहे हैं मंदिर की. 108 परिक्रमा भक्त लोग करेंगे, फिर पादुका के दर्शन करेंगे. अक्षय तृतीया के दिन ये विशेष है इस मंदिर में. भक्त लोग खूब ज़्यादा है.